संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात गौसन्मान आवाहन अभियान भव्य रॅलीचं आयोजन। गौसन्मान आवाहन अभियान रॅलीत मोठ्या उपस्थितीचं आवाहन। गोमातेची सध्याची दुःखद परिस्थिती बघता भारतातील समस्त साधू संतांनी केंद्र सरकारने उपाययोजना करावी यासाठी संपूर्ण देशात गौसन्मान आवाहन अभियानाची सुरुवात केली आहे। त्याचा पहिल्या टप्प्यात भारतातील 5400 तालुक्यात 27 एप्रिल रोजी गौसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 27 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। नंदुरबार येथे दादावाडी जैन मंदिर उड्डाणपूल खाली येथून तर शहादा श्रीराम मंदिर चावडी चौक नवापूर गणपती मंदिर नगरपालिकाजवळ तळोदा बालाजीवाडा अक्कलकुवा हनुमान मंदिर पासून तहसील कार्यालय येथे रॅलीचा समारोप होईल। त्यानंतर तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती प्रधानमंत्री महामहिम राज्यपाल मुख्यमंत्री यांना हजारो स्वाक्षरींचं निवेदन दिलं जाईल। निवेदनात गौमाता राष्ट्रमाता घोषित करणं, केंद्रीय गोसेवा आणि संरक्षण कायदा लागू करून देशातील सर्व कत्तलखान्यांचे परवाने रद्द करावेत, स्वतंत्र केंद्रीय गौ मंत्रालय स्थापन करावं यासह अन्य मागण्यांसाठी भव्य गौसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी समस्त गोभक्त गोप्रेमींनी हिंदू बंधू भगिनींनी या गौसन्मान रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन गौसन्मान आवाहन अभियानाच्या वतीने करण्यात आलं आहे। जय गोमाता, जय श्रीराम। समस्त गोप्रेमी हिंदू बांधव भगिनींना विनंती करतो की संपूर्ण भारतामधील साधू संत महंत यांनी एक मोठी चळवळ गोमाता वाचवण्यासाठी सुरू केलेली आहे। गो सन्मान आवाहन अभियान हे संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये हे अभियान सुरू आहे। या अभियानाचा उद्देश आहे की केंद्र सरकारने केंद्रीय गोसेवा आणि संरक्षण कायदा निर्माण करावा आणि भारतातील सर्व कत्तलखाने बंद करावे। या देशामध्ये दररोज 60,000 ते 80,000 गोवंशाची कत्तल दररोज होत आहे आणि जर का हे कत्तलखानेच बंद झाले तर संपूर्ण भारतातून हजारो गोवंशाची दररोज सुरक्षा होणार आहे। त्याचप्रमाणे स्वतंत्र गो मंत्रालय स्थापन करावं, गोमातेला राष्ट्रीय सन्मान प्रदान करावा म्हणजे गोमातेला राष्ट्रमाता घोषित करावं। या आणि अनेक मागण्यांसाठी हे गो सन्मान अभियान आवाहन चाललेलं आहे। या अभियानाअंतर्गत दिनांक 27 एप्रिल रोजी भारतातील 5400 तहसील मध्ये एकाच दिवशी एकाच वेळेस केंद्र सरकारला म्हणजे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांना निवेदन दिली जाणार आहे आणि त्याबरोबर हजारो स्वाक्षरींचे ते निवेदन असेल असे संपूर्ण भारतातून किमान 50 कोटी स्वाक्षरींचे निवेदन हे संपूर्ण भारतातून दिलं जाणार आहे। आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्येही नंदुरबारच्या 6 तालुक्यांमध्ये गो सन्मान रॅलीचे आयोजन केलेलं आहे। नंदुरबार तालुक्यात म्हणजे नंदुरबार शहरामध्ये दिनांक 27 एप्रिल 2026 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता दादावाडी जैन मंदिर उड्डाणपुलाच्या खालून या ठिकाणून या रॅलीला सुरुवात होणार आहे। त्यात वेगवेगळे भजन मंडळी असतील, गोमाता असेल आणि तिथून ती रॅली तहसील कार्यालयापर्यंत जाणार आहे। साधारण अर्धा तास ही जवळजवळ अर्धा किलोमीटरची रॅली असणार आहे आणि या रॅलीमध्ये साधू संत आणि शेकडो हजारो आपण गो भक्त त्यामध्ये सहभागी व्हावं। 27 एप्रिलला गो सन्मान रॅलीमध्ये सकाळी 10 वाजता जैन मंदिर दादावाडी येथून सुरुवात होणार आहे। नंदुरबार पासून आपण सर्वांनी त्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी आणि भारतातील सर्व कत्तलखाने बंद व्हावे, गोमातेला सन्मान मिळावा यासाठी सर्वांनी 27 तारखेला सकाळी 10 वाजता दादावाडी जैन मंदिर या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन मी गो सन्मान आवाहन अभियानामार्फत करतो। आपण सर्व जिल्ह्याभरातील प्रत्येक तहसीलमध्ये सकाळी 10 वाजता या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो। जय गोमाता, जय श्री। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी।